चला हे संच यादी पद्धतीत लिहूया. आपण हे एकत्र मिळून सोडवूया. पण त्याआधी हे ते 6 संच आहेत जे आपल्याला यादी पद्धतीत लिहायचे आहेत. पण याआधी यादी पद्धत म्हणजे नक्की काय त्याची थोडक्यात उजळणी करून घेऊ. यादी पद्धत म्हणजे उत्तरांची पद्धत. तुम्हाला एक प्रश्न दिला जातो आणि जर तुम्ही त्याचं उत्तर लिहिलं तर त्यालाच आपण यादी पद्धत असं म्हणतो. आपण एक उदाहरण घेऊया. जर तुम्हाला 10 पेक्षा लहान असलेल्या सर्व विषम धनपूर्णांक संख्या लिहायच्या असतील तर त्या अशा प्रकारे लिहिल्या जातात. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला महिरपी कंस काढावा लागतो. या कंसाच्या आत तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं असतं. तर हे आपले कंस आहेत आणि समजा आपण उत्तर लिहित आहोत 10पेक्षा लहान विषम धनपूर्णांक संख्या 1, 3, 5, 7 आणि 9. तर हे झालं आपलं उत्तर. आपण त्यांना घटक असं म्हणतो आणि मग आपण हे घटक स्वल्पविरामांचा वापर करून वेगळे करतो. तर असे हे तुमचे स्वल्पविराम आहेत. यादी पद्धतीमध्ये आपण अशा प्रकारे लेखन करतो. इथे एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही हे घटक कोणत्याही क्रमाने लिहू शकता. त्यामुळे तुम्ही 1, 3, 5, 7, 9 या क्रमानेही लिहू शकता. त्यामुळे तुम्ही 1, 3, 5, 7, 9 हे 5, 1, 3, 9, 7 या क्रमानेही सुद्धा लिहू शकता. कारण यात क्रम महत्त्वाचा नसतो. आणि आपण पुन्हा पुन्हा घटक लिहित नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवून आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. आपल्याकडे हे 6 प्रश्न आहेत आणि आपल्याला त्यांची उत्तरं शोधायची आहेत. चला एक एक करून ते सोडवूया. आपण पहिला प्रश्न पाहूया. ए हा अशा सर्व एक्सचा संच आहे. यात एक्स असा आहे की जो एक पूर्णांक संख्या आहे आणि एक्स हा ऋण 3 आणि 7च्या दरम्यान आहे. यात ऋण 3चा समावेश आहे पण 7चा नाही. म्हणजेच ऋण 3 हा छोटा किंवा बरोबर आहे एक्सच्या आणि एक्स छोटा आहे 7च्या. याचा अर्थ एक्स हा ऋण 3 असू शकतो पण एक्स हा 7 असू शकत नाही. ठीक आहे, मग याचं उत्तर काय येईल? आपल्याला ऋण 3 पासून सुरू होणाऱ्या पूर्णांक संख्या हव्या आहेत. तर ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6. 7 नाही, कारण की आपल्याला 7 घ्यायचा नाही आहे. तर हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण हा संच यादी पद्धतीत अशा प्रकारे लिहितो. आता दुसरा प्रश्न काय आहे? एक्स ही 6पेक्षा लहान असलेली नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. त्यामुळे आपल्याकडे 1, 2, 3, 4, 5 आणि हे आपलं उत्तर आहे. आता पुढे एक्स ही अशी 2 अंकी संख्या आहे की जिच्या अंकांची बेरीज 8 आहे. आता एकदम पटकन काही सुचत नाही आहे तर चला आपण हा प्रश्न थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. एक्स ही एक मूळ संख्या आहे आणि एक्स ही 60ची विभाजकसुद्धा आहे. यासाठी कदाचित थोडा जास्त विचार करावा लागेल. तर आधी आपण सोपे प्रश्न सोडवूया. मी माझ्या परीक्षांमध्ये नेहमी असाच विचार करायचो. आधी सोपे प्रश्न सोडवून घ्यायचे. तर आपण पुढे जाऊ. हे करूया. एक्स हे ट्रिग्नॉमेट्री या शब्दातील अक्षर आहे. ठीक आहे, हे मी करू शकतो. आपल्याकडे काय आहे? TRIGON पुन्हा आला आहे आणि मग MET पुन्हा आलेला आहे आणि मग Y. तर आपण ही सर्व अक्षरं घेऊया आणि आपण त्यांची पुनरावृत्ती टाळू. तर आपल्याकडे आहे TRIGON आणि मग ME आणि Y. हा आपला यादी पद्धतीचा संच तयार झाला. आपण पुढच्या प्रश्नासाठी हेच करणार आहोत. एक्स हे खान अकॅडमी इज ऑसम या वाक्यातील अक्षर आहे. तर आपण अक्षर बघू. KHAN ए परत आला आहे. CA परत आला. मग DEMYIS ए परत आला आहे. WE परत आला. S परत आला आहे कारण इजमध्ये एस होता. O पहिल्यांदा आला आहे. M परत आलेला आहे आणि E परत आलेला आहे. तर आपण हे अक्षर परत कशी लिहू शकतो? तर या प्रकारे KHAN CDEMY CDMEY IS आणि W आणि O, कारण की ऑसममधली बाकीची अक्षरं पुन्हा आलेली आहेत. आता आपण हे गणितांचे प्रश्न बघूया. एक्स ही अशी 2 अंकी संख्या आहे की जिच्या अंकांची बेरीज 8 आहे. जर आपण दशक स्थानापासून सुरुवात केली आणि एकक स्थानचा विचार केला तर हे आपल्याला सोडवता येईल. उदाहरणार्थ जर का दशक स्थानी 4 असेल तर एकक स्थानी सुद्धा 4 असायला हवं, कारण आपल्याला त्यांची बेरीज 8 हवी आहे. जर दशक स्थानी 2 असेल तर एकक स्थानी 6 असायला हवं, कारण त्यांची बेरीज 8 होते. तर आपल्याला असं उत्तर मिळेल बघा. 17, 26, 35, 44, 53, 62, 71 आणि 80. बघा यांच्यात 2 अंकांची बेरीज 8 आहे प्रत्येक ठिकाणी. तर आपण सर्वात लहान संख्येपासून सुरुवात करू जी आपल्याला दशक स्थानी ठेवायची. तेव्हा आपण 1 ठेवूया. 0 नाही ठेवता येणार कारण की मग ती 2 अंकी संख्या होणार नाही. म्हणून 1 अधिक 7 म्हणजे 8. मग याला 2 गेलं तर 2 अधिक 6, मग 3, 3 अधिक 5, मग 4 आणि मग 4 अधिक 4, मग 5. असं करून आपण
दशकस्थानी 8 येईपर्यंत लिहिलं. तर हा आपला सर्व 2 अंकी संख्यांचा संच आहे ज्यांच्या अंकांची बेरीज 8 आहे. शेवटचा प्रश्न बघूया. एक्स ही मूळ संख्या आहे आणि जी 60ची विभाजक आहे. त्यामुळे आपल्याला फक्त 60चे मूळ अवयव शोधायचे. आता 60 म्हणजे 6 गुणिले 10 किंवा 6 म्हणजे 2 गुणिले 3. त्यामुळे आपल्याकडे 2 आणि 3 तर नक्की आहे आणि 10 म्हणजे 2 आणि 5. 2 आधीच आल्या त्यामुळे आपण फक्त 5 घेऊ. तर 2, 3 आणि 5 हे आपलं इथे उत्तर येईल. तर 60चे मूळ अवयव कोणते आहेत? 2, 3 आणि 5. अशा प्रकारे आपण हा सुद्धा प्रश्न सोडवून पूर्ण केलेला आहे.